अमेरिका इराणमध्ये शांतता करार. ट्रम्प यांची मोठी घोषणा. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज वाहतुकीचा मार्ग खुला. इराण आता कुठल्याही प्रकारचे अण्वस्त्र बाळगणार नाही. ट्रम्प यांची घोषणा. इराणकडूनही अमेरिकेसोबतच्या कराराची घोषणा. करारावर शुक्रवारी स्वाक्षरी होणार, इराणची माहिती. तर युद्धात अमेरिकेला नमवल्याचा इराणचा दावा. अमेरिका आणि इराणच्या शांतता करारानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $80.81 कच्च्या तेलाचे दर 4% अधिक घसरले. आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश. रोहित पवारांसमोरच गिरीश महाजनांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवर चर्चा. अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री शेतकरी आंदोलकांची बैठक घेणार. कर्जमाफीच्या अटीबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार. आंदोलकांचा सरकारला इशारा. मी जळगावात 11 दिवस कापसाच्या मुद्द्यावर उपोषण केलं. माझ्या आंदोलनाकडे बघायचं नाही असा अजितदादांचा कडक निरोप होता. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी महाजनांनी अजित पवारांसंदर्भातील जुना किस्सा सांगितला. राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार. पनवेलच्या वहाळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्री विद्यार्थ्यांचं स्वागत करणार. जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी ते संवादही साधतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून साताऱ्यातील दुर्गम भागात कांदाटी खोऱ्यात शालेय विद्यार्थ्यांना मदत. 250 विद्यार्थ्यांना मोफत सायकलचं केलं वाटप. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि विनायक राऊत बैठकीला उपस्थित. तर संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकरांची ऑनलाईन हजेरी. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर काल बैठक झाली. मातोश्रीवरील बैठकीला 3 खासदार अनुपस्थित. धोंड्याच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे खासदार संजय जाधवांची बैठकीला दांडी. भाऊसाहेब बागचौरे कालपासून नॉट रिचेबल. तर मुलगा आजारी असल्यामुळे ओमराजे निंबाळकर गैरहजर. तिन्ही खासदार ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन उपस्थित असलेले खासदार मातोश्रीवर येऊन भेट घेतील. अनुपस्थित खासदारांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुढील महिन्यात पुन्हा बैठक होणार, संजय राऊतांची माहिती. ऑपरेशन टायगरवरून शिंदेंची सेना आणि ठाकरेंच्या सेनेत खडाजंगी. ऑपरेशन टायगर काय, आम्ही ऑपरेशन लांडगा करणार. प्रतापराव जाधवांनी केलेल्या दाव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार. परभणीतील ठाकरे सेनेची अंबादास दानवेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला खासदार संजय जाधव गैरहजर. विधान परिषदेचे मवियाचे उमेदवार डॉ. विवेक नावानंदर यांच्या प्रचारार्थ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि मंत्री गिरीश महाजनांमध्ये भेट. महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. तर रुग्णालयातील कामासंदर्भात भेट. छाया पाटलांचं स्पष्टीकरण. राज्यात विधान परिषद निवडणुकीत सर्व ठिकाणी महायुतीकडून आपापल्या पक्षातील नगरसेवकांचा त्यांना व्हीप बजावले जाणार. तसंच नाशिक तसंच इतर ठिकाणी दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीतील तिन्ही पक्षाकडून व्हीप बजावले जाणार असल्याची चर्चा आहे. प्रचार थांबवला पण उमेदवारी आजही कायम आहे. गीते समर्थकांची पोस्ट. नाशिकमधून गोकुळ गीतेंनी माघार घेतलेली आहे. समर्थकांकडून मात्र सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे. महायुतीच्या नेत्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, सन्निपान भुमरे, खोतकर, सत्तार यांची उपस्थिती. मुंबईत जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला. घाटकोपर दादर नंतर आता गिरगावच्या सुखसागर सोसायटी समोरील फुटपाथवर पांढरी पट्टी आखल्याचं समोर. संतप्त नागरिकांनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला. पांढरे पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल. रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करा. पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट. गस्त वाढवण्याच्या सूचना. मुंबईत पांढऱ्या पट्ट्या आखून दाखवा. संदीप देशपांडे यांचं जैन निलेशचंद्र मुनी यांना आव्हान. जी गोष्ट भुंग्याबाबत तीच गोष्ट पांढऱ्या पट्ट्यांबाबत. उघड्यावर कबुतरांना दाणे टाकणं हा देखील सांस्कृतिक दहशतवाद. संदीप देशपांडे यांचा हल्लाबोल. कोणीही कोणत्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करू नका. पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अनेक वेळा चर्चेत राहण्यासाठी लोक बोलत असतात, मुख्यमंत्र्यांचा टोला. नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव नाही. नवी मुंबईत आज आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार. निमंत्रण पत्रिकेत आता गणेश नाईक, नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेंचा समावेश.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर 16 तारखेला ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंची माहिती. कर्जमाफी, पीक कर्ज, शेतकऱ्यांना मिळणारी वीज या मुद्द्यांवर हे आंदोलन असेल. सरकारने तुकाराम मुंडेंच्या बदलीचे धंदे बंद करावे. तुकाराम मुंडे भेसळ करणाऱ्यांना नीट करतील. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनो सावध व्हा. आपण सधन आहात, पण आरक्षणही तितकंच महत्वाचं. सांगलीमधील भोसे येथे मनोज जरांगेंचा मराठा बांधवांशी संवाद. शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का जोडत नाही? जयंत पाटलांचा सवाल. शक्तीपीठ आहे का की शेतकऱ्यांच्या शक्ती काढण्याचा शक्तीहीन मार्ग? शक्तीपीठ एल्गार मेळाव्यात जयंत पाटलांची टीका. खारघरमध्ये प्रणित मोरेच्या सोसायटीत जाऊन महिला संघटनेचा निषेध. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात निषेध. सायन रेल्वे पुलावरील गडर उभारणीचं काम रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू. कामासाठी सलग 2 दिवस रात्री मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये आजपासून दर्शनाला सुरुवात. 5 महिन्यांपासून विकास कामांसाठी बंद असलेलं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भीमाशंकरचं दर्शन घेणार. जेजुरी गडावर सोमवती अमावस्या. येळकोट जय मल्हारच्या जयघोषात साजरी. खंडेरायाच्या पालखीचं शाही करा स्नान झाल्यानंतर सोमवती अमावस्या यात्रेची सांगता. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनचं आगमन 20 जूनपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता. हवामान अभ्यासक अर्थया शेट्टींचा अंदाज. अल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातील वाऱ्याने मान्सूनची वाट अडवली. मान्सून लांबल्याने नाशकात जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता. जिल्ह्यातील धरणांमध्ये 25.39% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्यात मोठ्या प्रमाणात घट. गोंदिया धरणांमधील पाणीसाठा घटला. शिरपूर धरणातील पाणीसाठा 6%वर. काली सरार धरण कोरडं पडलं असून पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे निर्देश. कोल्हापुरातील काळंबाडी धरणात केवळ 9% पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणात 21% पाणीसाठा उपलब्ध होता. कोल्हापुरात राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत यंदा कमालीची घट. राधानगरी धरणात 21% पाणीसाठा शिल्लक. मागील वर्षी याच दिवशी राधानगरी धरणात 53% इतका पाणीसाठा शिल्लक होता. कोल्हापूर शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. धरणांमधील पाणीसाठ्यात घट आणि लांबलेल्या पावसामुळे पालिकेचा निर्णय. पालिकेकडून अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा सुरू. पावसाने दडी मारल्याने कोयना धरणाच्या पाणी पातळीत कमालीची घट. कोयना धरणात अवघं 9.21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती. धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा. जिल्ह्यातील 50 गावांसाठी 48 विहिरी अधिग्रहित. शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. लवकरच पाऊस न पडल्यास पाणी टंचाईचं जिल्ह्यावर संकट. वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात घट. धाम प्रकल्पांमध्ये 37.74% पाणीसाठा. पाणीसाठ्यात घट होत असल्याने काळजी. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात 44% एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक. वेळेत पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती. लातूर जिल्ह्यातील 125 गावांना 151 विहिरी अधिग्रहित करून पाणी पुरवठा. तर जळकोट तालुक्यात 3 गावं आणि 3 वाड्यांवर सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू. अल निनोमुळे विदर्भात पाणी टंचाईचं संकट. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणात 35% पाणीसाठा शिल्लक. धरणात 35% पाणीसाठा असूनही शेतीसाठी पाणी देण्यास बंदी. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव ठेवण्याचे शासनाचे आदेश. पुण्यातील खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन पूर्ण. 13 जूनला आवर्तन पूर्ण झाल्याची माहिती. 116 दिवसांच्या आवर्तनादरम्यान एकूण 10.34 टीएमसी पाण्याचा विसर्ग. पुण्यातील मुळामुठा नदी पुनरुज्जीवनाला वेग. दररोज 1000 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार. येत्या वर्षाखेर रोज 1000 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेलं पाणी नदीपात्रात सोडण्याचे पालिकेचं उद्दिष्ट. वाशिमच्या रिसोडमध्ये केशवनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे हवामानात अचानक बदल. वातावरणात गारवा निर्माण. अहिल्यानगरमधील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात 22% पाणीसाठा शिल्लक. धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित. भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सुरू असलेलं आवर्तन बंद करण्याचे निर्देश. पाऊस लांबल्याने रायगड जिल्ह्यात भातपेरणी खोळंबली.
अंबा नदीसह जलस्रोत कोरडे तर धरणांमध्ये केवळ 20.72% पाणीसाठा शिल्लक। अवकाळीच्या फटक्यानंतर आता मान्सूनच्या विलंबामुळे बळीराजा दुहेरी संकटात। अकोला शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे वातावरणात गारवा। जिल्ह्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा मात्र कायम। सिंदखेडराजा तालुक्याला मान्सूनपूर्व वादळाचा फटका। शेतपिकांसह नेटशेड, सोलार पंप आणि गोठ्यांचं लाखोंचं नुकसान। तातडीने पंचनामे करून भरपाई द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या गोडाऊनवरील 3 पत्रे उडाले। हरभरा, गहू, ज्वारी, सोयाबीनच्या बियाण्यांचं नुकसान।